सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा नमस्कार. मी ज्ञानेश्वर मिसाळ. कृषी मूलतत्त्वे या विषयामध्ये आपण आज पुन्हा एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलूया. बौद्धिक परीक्षेसाठी येणाऱ्या प्रश्नापैकी पीक वाढीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या याविषयी सविस्तर माहिती लिहा, असा 8 गुणासाठी प्रश्न दरवर्षी येत असतो. त्यापैकी या प्रश्नाचं उत्तर किंवा धडा जो आहे तो सविस्तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. त्यापैकी या प्रश्नाला धरून विचार जर केला तर फक्त 4 ते 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते आपण सविस्तर त्या ठिकाणी जाऊया. प्रश्न असा आहे, पुन्हा सांगतो, पीक वाढीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या त्याविषयी सविस्तर लिहा. हा 8 गुणाचा प्रश्न आहे. उत्तर आपल्याला मोजकं लिहायचं आहे 8 गुणासाठी. त्या ठिकाणी याच्यामध्ये 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिलं येतो जमीन, दुसरं येतो हवामान. हवामानामध्ये पुन्हा 4 मुद्दे येतात. त्या ठिकाणी उपमुद्दे येतात. त्यामध्ये हवामानाचे 4 घटक: पाऊस, तापमान, आर्द्रता आणि सूर्यप्रकाश. तिसरा घटक येतो तो म्हणजे पाणी, आणि चौथा येतो घटक तो म्हणजे अन्नद्रव्य. आता या मुद्द्याला धरून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे ते मुद्दे त्या ठिकाणी आले तरच त्या ठिकाणी त्या उत्तरामध्ये बरोबर मार्क्स तुम्हाला गुण प्राप्त होतील. पहिल्या मुद्द्याकडे जाऊया आपण, तो म्हणजे जमीन. जमीन ही पिकाची वाढ व अधिक उत्पन्न घेण्यासाठी कसदार जमीन, अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता व पोषक अन्नद्रव्ये या मूळ घटकांची आवश्यकता असते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की उत्तम वाढ, पीक वाढीसाठी कसदार जमीन आणि अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मातीत असणारे पोषक अन्नद्रव्ये हे मूळ घटक हे मातीमध्ये असतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची आवश्यकता असते. दुसरा मुद्दा येतो मातीचा पातळ थर, पृष्ठभाग कप्प्याने जमीन आच्छादलेली असते. त्यामध्ये खडकापासून निर्मिती, खनिज, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा व सूक्ष्म जीवाणू याचा समावेश होतो. त्यामध्ये तिसरा मुद्दा येतो जमिनीमध्येच. जमीन ही शेतीसाठी आवश्यक बाब असून मशागत करून पीक वाढ करून उत्पन्नासाठी निसर्गाचा मौल्यवान साठा आहे. अर्थातच जमिनीची सुपीकता व देखभाल, आरोग्य मानवाने ते टिकवलं पाहिजे. चौथा मुद्दा येतो जमिनीत प्रामुख्याने 4 घटक आढळतात. त्यापैकी खनिज पदार्थ 45%, सेंद्रिय पदार्थ 5%, हवा 25% आणि पाणी 25%. हे घटक उत्तम व चांगल्या जमिनीत आढळून येतात. या घटकाचा मातीत अभाव आढळल्यास किंवा कमतरता आढळल्यास त्याकरिता जमिनीची योग्य मशागत आणि त्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर, योग्य पिकांची फेरपालट करणे, त्यानुसार माती योग्य प्रमाणात जमिनीचे घटक त्या ठिकाणी राखता येतात. त्याच ठिकाणी पुढचा मुद्दा येतो पिकाची उत्तम वाढीकरता सामू 6.5 ते 7 दरम्यान राखणे आवश्यक आहे. सामू 6 पेक्षा कमी झाल्यास तो आम्ल होतो आणि 7 पेक्षा जास्त झाल्यास तो विम्ल होतो. याचाच अर्थ काही ठिकाणी सामू बदलला असतं त्या ठिकाणी अनिष्ट परिणाम, त्याचे वाईट परिणाम पीक वाढ व त्या उत्पादनावर दिसून येतो. जमिनीच्याच मुद्द्यामध्ये पुढचा मुद्दा येतो जमिनीत सेंद्रिय पदार्थाचा भरपूर वापर करणे. म्हणजे मातीला सिंचनाचं चांगलं पाणी दिलं तर जमिनीचा पोत आणि सुपीकता वाढून जीवाणूचे मातीतलं कार्य वाढवून उत्पन्न व माती या ठिकाणी टिकवली जाईल. हा एवढे मुद्दे तुम्हाला जमीन या घटकामध्ये लिहायचे. दुसरा घटक आहे तो म्हणजे हवामान. आता हवामान हा सगळ्यात प्रामुख्याने घेतला जाणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. यामध्ये 4 उपघटक येतात. तो म्हणजे पाऊस, तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश यांचा एकत्रित परिणाम पिकाच्या बी लागवडीपासून तर थेट पीक परिपक्व होईल, काढणीपर्यंत लायकीचं होईल, योग्य होईल, याकरिता त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. त्या ठिकाणी हवामानामध्ये पहिला घटक आपण पाहूया म्हणजे उपघटक त्याचा पाऊस. प्रामुख्याने पर्जन्यमान एकूण जमिनीपैकी महाराष्ट्रात किंवा याच्यात भारतात विचार जर केला तर 85% जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस वर्षभर सर्वत्र सारखा पडत नाही. यामुळे पिकाचं नुकसान होतं. अवेळी पाऊस, पावसाचा खंड यामुळे पीक फुलोऱ्यावर असल्यास त्याचा उत्पन्नावर वाईट परिणाम होतो. करिता वेळेवर पाऊस पडणे ही अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे
पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्द्रता. हवामानाचाच हा तिसरा घटक आहे आर्द्रता. हवेतील आर्द्रतेला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. हवेत अधिक आर्द्रता व तापमान असेल त्यास आपण दमट हवामान असं म्हणतो. दमट हवामानात प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो, तर काही पिकांना ते हवामान मानवतात. दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये पुन्हा हवेत कमी आर्द्रता असेल त्यास कोरडे हवामान म्हणतात. कोरडे हवामानात पिकाचे शोषण क्रिया वाढल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होतो. हे मुद्दे आर्द्रता या मुद्द्यामध्ये लिहायचे. चौथा घटक आहे हवामानाचा तो म्हणजे सूर्यप्रकाश. हवामानाचा महत्त्वाचा व अतिशय महत्त्वाचा घटक असून या सूर्यप्रकाशाची गरज पिकाची प्रकाश संश्लेषण क्रियेत अत्यंत गरज त्या ठिकाणी मानली जाते. त्यापैकी सूर्यप्रकाशानुसार उपलब्धतेनुसार आपल्याकडे दिवसाच्या 24 तासापैकी 12 तासापेक्षा अधिक वेळ सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तर त्याला मोठा दिवस असं म्हणतो. त्याचबरोबर फक्त 12 तास सूर्यप्रकाश उपलब्ध होत असल्यास त्याला आपण मध्यम दिवस असं म्हणतो. त्याचबरोबर तिसरा भाग त्याच्यामधलाच 12 तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश उपलब्ध होत असल्यास त्याला आपण लहान दिवस असं म्हणतो. त्याचबरोबर धुके, वादळ, गारपीट हे हवामानाचे घटक असून या तीनही घटकाचा वाईट परिणाम पीक वाढ, पिकाचं उत्पन्न व त्या पिकाची गुणवत्तेवर आपल्याला दिसून येतो. आता हे हवामानाच्या घटकांपैकी 4 घटक आपण आता सविस्तर पाहिले. या मुद्द्याला मी जे सांगितले ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. त्याचबरोबर तिसरा घटक येतो महत्त्वाचा म्हणजे पाणी. वनस्पतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे स्वतः वनस्पतीचं अन्नअंश आहे. त्याशिवाय त्या वनस्पतीला शोषण करता येत नाही, इतर कोणतंही अन्नद्रव्य शोषण करता येऊ शकत नाही. त्या नियमानुसार वनस्पतीमध्ये वजनाच्या 60% ते 80% पाणीच असतं. त्याचबरोबर पाण्यामध्ये दुसरा मुद्दा लिहायचा आहे, वनस्पतीच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम वनस्पतीमध्येच पाणीच करतं व पाण्यात अन्नद्रव्य विरघळून ती पिकांना सहजरित्या मिळतात. त्याचबरोबर पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज ही वेगवेगळी म्हणजेच भिन्न असते. अशा वेळी पाण्याच्या पिकाला ताण पडणार नाही याची प्रमुख काळजी घेऊन त्यानुसार पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आता चौथा मुद्दा येतो तो म्हणजे अन्नद्रव्य. अतिशय महत्त्वाचा आहे. पिकाची निरोगी वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची गरज अतिशय महत्त्वाची आहे. त्याकरिता पीक वाढीसाठी एकूण 17 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. ती प्रामुख्याने पाहिली तर मुख्य प्रकाराची, दुय्यम प्रकाराची आणि सूक्ष्म गटात या 3 प्रमुख गटात मोडली जातात. त्यामध्ये पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर मुख्य अन्नद्रव्य म्हणजे हवा, पाणी या स्त्रोतामध्ये उपलब्ध होतात व ते अनुक्रमे आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्याचबरोबर नत्र, स्फुरद, पालाश हे आहेत. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये जमीन आणि पाणी या स्त्रोतामधून उपलब्ध होतात. अनुक्रमे कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही अनुक्रमे आपल्याला आढळून येतात. तिसरा मुद्दा त्याच्यामध्येच लिहायचा आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य जमीन, पाणी या स्त्रोतामधून उपलब्ध होत असतात. अनुक्रमे त्या ठिकाणी लोह, बोरान, जस्त, मॅंगनीज, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन, निकेल हे अनुक्रमे आहेत. मुख्य अन्नद्रव्य ही पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात व आवश्यक असतात. दुय्यम अन्नद्रव्य पिकांना मध्यम स्वरूपात आवश्यक असतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात आवश्यक असतात. एवढं उत्तर तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुरेपूर 8 गुण मिळतील. मी जे तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ थांबवून पॉज करून त्या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता. लिहिलेलं उत्तर तुम्हाला निश्चित परीक्षेला जो प्रश्न येईल त्या ठिकाणी त्या 8 गुणाला असेल. त्या 8 गुणाला निश्चित त्या ठिकाणी परिपूर्ण गुण पडतील, यात काही शंका नाही. विद्यार्थी मित्र हो,
पाठीमागच्या काही अभ्यासाच्या नुसार अजूनही नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. चॅनल ला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि निश्चित नियमित व्हिडिओ पहा. धन्यवाद.